हाय गाईज, आता मी बनवते जेवण. आणि आज आमच्या दीदीची पनीर खाण्याची इच्छा झाली, कारण ती 2 महिने गावी होती सुट्टीसाठी. तर ती रात्रीच बोललेली गावावरून आल्यावर की पनीर बनव म्हणून. पण रात्री खूप उशीर झालेला, त्याच्यामुळे रात्री काही बनवलं नाही, म्हणून आम्ही आत्ता बनवतोय. आणि हे वाटण आहे कांदा आणि टोमॅटो आणि कोथिंबीर आणि लसूण. ते थोडंसं असं तेलामध्ये भाजून घेतलेलं आणि आता परत त्याला फ्राय करते. आणि हा आहे गावाकडून आणलेला, गावाकडे बनवलेला मसाला. याच्यामध्ये खूप काय काही टाकलेलं आहे, त्याच्यामुळे एकच मसाला टाकण्याची गरज आहे पनीरमध्ये. बघू टेस्ट करून कसा झाला मसाला. थोडाच टाकू, कारण पण तसं मसाला जास्त तिखट नाही झालेला आणि आम्ही केला पण नाही, कारण आमच्या घरात लहान मुलं पण खातात. आणि स्मेल पण मसाल्याचा खूप छान येतो. जरा आगरी पद्धतीने बनवला आहे हा मसाला. कांदा, खोबरं, लसूण, धने, खडा मसाला, बेडकी मिरची, काश्मीरी मिरची आणि लवंगी मिरची, ह्या सगळ्या मिरच्या वापरल्या त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मसाला पण कडकच बनला आहे. बाकी अजून पसारा खूप आवरायचा बाकी राहिला आहे आमचा गावावरून आल्यावर. पण इकडे आल्यावर अजिबात काम करावंशी वाटत नाही, आळशीपणा येतो. त्यातल्या त्यात इकडे गरम पण इतकं होतं की फॅनमध्ये बसल्यावर तिथून उठावं असं पण वाटत नाही. म्हटलं एकदा लवकर स्वयंपाक करून बसलं की मग काय वाटत नाही. नंतर रात्री खूप गरम होतं जेवण बनवताना. हे बघा मस्त लाल झालंय मसाला. आणि याच्यामध्ये आहे मटर आणि बटाटा, कारण पनीर मला खायचं नाही आहे आणि म्हणून डबल भाजी बनवण्यापेक्षा मी त्याच्यामध्ये बटाटा आणि मटर टाकणार आहे. मटर पनीर बनवणार होते, म्हणून म्हटलं बटाटा टाकून द्यावं, कारण बाकीचे लोक पनीर आणि मटर खातील आणि मी बटाटा आणि मटर खाईल, म्हणून हे केलं आहे. बघा हे आहे पनीर. मी पनीर काही फ्राय करून नाही घेतलं, तसंच टाकणार आहे पनीर. पाव किलो पनीर आणलेलं रात्रीच. आणि आता मी सुरी पण कुठे टाकून दिली काय माहिती, सापडले. मस्त पनीर कट करून घेऊ आपण. छोटे छोटे तुकडे करू. आणि एका हाताने मोबाईल पकडला, एकच हाताने कट करते मी. आणि आत्ताच ब्लॉग बनवायला सुरुवात केली, त्याच्यामुळे एवढं जमत पण नाही आहे कसं काय बनवायचं वगैरे.
म्हटलं साधं सोपं बनवते. आणि बघा आमची दीदी कच्चं पनीर खायला घेऊन चालली. मगाशी पण तिने खूप सारं खाल्लंय. आणि असं काय नाही, कच्चं पनीर पण कट करून डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये टाकलं तरी छान लागतं, पण फ्राय करून अजून छान लागतं. पण मी नाही फ्राय करणार, कारण आता तसंच टाकणार आहे. थोड्याच वेळात आम्हाला पाणी येईल, त्यामुळे मी आधीच आवरून घेते. एकदा आपलं फोडणीला टाकून दिलं की मग टेन्शन नाही पाणी भरायला. बघा तोपर्यंत मसाल्याला मस्त तेल बील सुटलं आहे. तर आपण त्याच्यामध्ये मस्त पनीर टाकूया. म्हणजे थोडंसं हे करू. हे बघा असं पण छान लागतं, कारण मी भरपूर ठिकाणी हॉटेलमध्ये बघितले. शक्यतो हॉटेलमध्ये पनीर हे असंच असतं टाकलेलं, ते फ्राय करत नाही. आपण बोलतो की असं टाकल्यावर ते पनीर फुटतं वगैरे, पण असं काही नाही आहे. कारण जास्त उकळी वगैरे घ्यायची नाही, थोडंसंच पनीर शिजायला काही असं हे वाटत नाही, जास्त वेळ पण लागत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये शिजण्यासारखं काही नाही आहे. पण आणि तुम्ही बोलशाल की पनीरमध्ये बटाटा कोण टाकतं, मी पहिल्यांदाच असं करणार आहे, कारण मला पनीर नाही खायचं आहे. डॉक्टरांनी मला पनीर खायला नाही सांगितलं, त्याच्यामुळे मी माझ्यासाठी पनीर आणि मटर आणि त्याच्यातली ग्रेव्ही एवढंच खाणार आहे. पनीर नाही खाणार, बाकीचे पनीर वगैरे खाते. पहिली गोष्ट, आम्ही घरामध्ये सतत पनीर वगैरे बनवत असतो, पण हल्ली आता बंद केलं आहे, कारण पनीर पण खूप भेसळीचं भेटू राहिलं आहे, चांगलं नाही ओरिजिनल वगैरे. त्याच्यामुळे आपलं जास्त बनवायचंच नाही. आणि जेव्हा मी खात होते तेव्हा सतत आणायचं आम्ही, पण आता माझं पण खाणं बंद झालं. त्याच्यामुळे एकाला एक भाजी, दुसऱ्याला दुसरी भाजी, त्याच्यामुळे कोण करत बसणार एवढं. चला ह्याच्यामध्ये अजून मीठ टाकायचं राहिलंय, थोडंसं मीठ टाकूया. आणि हळद टाकायची राहिली, म्हणजे हळद नाही टाकलेली, पण तरी मस्त कलर आलाय मसाल्याला. आणि हे सगळे आमचे जुने मसाले, पण आता ते काय आम्ही खाणार नाही, कारण नवीन मसाला बनवून आणला. तर आता एकदा तो खायला सुरुवात केली तोच खात बसणार. जुना मसाला खाऊशी पण नाही वाटत आहे. चला आता मला मिक्स करून घेऊया आपण. बटाटा पण चांगला शिजलेला आहे. बटाटा शिजायला वेळ लागेल, आणि वेळ लागला असता, आणि पनीर जास्त हे झालं असतं, तुकडे झाले असते पनीरचे, कारण ते फ्राय करून नाही घेतलं. म्हणून मी बटाटा आणि मटर हे आधीच उकडवून घेतलं. आणि तसं पण छान होते भाजी, टेस्ट चांगली येते. बघा किती मस्त दिसते कलर वगैरे. आता थोडंसं ग्रेव्ही करायची, कारण मी आता दुसरी भाजी बनवणार नाही, हेच करणार आहे. त्याच्यामुळं भात वगैरे, भातासोबत खायला हेच. आज कळेल की मसाला किती तिखट झाला आहे ते. तसं आम्ही गावी एकदा वापरलेलं चिकनची रेसिपी वगैरे बनवलेली, व्हिडिओ बनवून ठेवला आहे मी, पण तो पोस्ट नाही केला, कारण तिकडे गावाकडे रेंज पण नव्हती. आणि
आणि बघता बघता 10 मिनिटाचा पण व्हिडिओ झाला. मी 5 मिनिटाचा व्हिडिओ घेणार होते, 10 मिनिटं होऊन गेले. बघा मस्त ग्रेव्ही बनले. अजून थोडं पाणी घालायचं कारण खूप गाढं गाढं झालं एकदमच. कुठल्या भाजीमध्ये मी गरम पाणीच टाकते, पण आज असंच घाई करते कारण गरम पाणी टाकलं तर भाजीची चव बिघडत नाही आणि थंड पाण्याने एकदम चव बिघडून जाते आणि कलर पण येत नाही भाजीला कुठला. त्याच्यामुळे नेहमी भाजीमध्ये गरम पाणीच टाकायचं. तुम्ही कोणतं टाकतात माहीत नाही, पण मी टाकते. थोडंसं कोमट करायचं आणि मग टाकायचं. आता इतकी भाजी पुरेशी आमच्यासाठी, कारण भातासोबत आम्हाला रस्सा पण लागतो ना, त्याच्यामुळे. आणि अजून कलर येईल ह्या भाजीला, उकळी वगैरे आली की अजून छान कलर येईल हिला. आपण सगळं त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवूया. मस्त की झाकण ठेवलं आहे, ताट ठेवलं की असं आता ते सगळं वरती येईल. बाकीचं आहे बघा, इकडे मी मसाला घेतलेला तो आता बांधून ठेवूया आपण. चला रेसिपी झालेली आहे आणि एकदा एक उकळी घेऊया आणि मग मी तुम्हाला दाखवते कसं झालं ते. हे बघा सगळं किचन वासच राहाडा पडलाय. आता आवरायचं आहे मला. सकाळी पाणी पण खूप कमी आलं होतं म्हणून मी आवरलंच नाही काही. नाही तर बोलशाल किती कचरा आहे, पण असं काही नाही आहे. मला पण असं घाण वगैरे आवडत नाही, सतत आवडतच असते, पण एक दिवस काय होत नाही. नेहमी तर आपण कामच करत असतो आणि गावाकडून आलं का असा पसारा होतोच. आणि खूप दिवस झालं घर बंदच होतं म्हणून. चला मसाला थोडासा भरून ठेवला वर डब्यामध्ये, कारण सतत ते काढ सोड हे ते करण्यापेक्षा थोडासा वरती काढून ठेवला की टेन्शन नाही. जसा लागेल तसं काढत राहायचं. बघू आता त्याला मस्त उकळी आली. उकळी पण फुटली कारण गॅस खूप फास्ट केला मी. मस्त माझं हॉलमध्ये पण खूप पसार आहे. आमचं घर आहे आणि आम्ही दुपारी इथे झोपलो होतो. ती गादी पण तशीच आहे, ती उचलली नाही. दीदी खेळत होती त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे राहू दे. आणि दीदीचं बघा तिथे कूलर ठेवला आहे आणि त्या कूलरवर जाऊन ती सगळं सामान, तिचे भांडे खेळणे काय पण मांडते आणि तिथे हे सगळा पसारा करून ठेवते. बघा बघा. आणि हे आहे माझं देवघर. मी नातांना खूप मानते म्हणून मी नवनाथांचा फोटो माझ्या याच्यामध्ये ठेवला आहे. देवघर म्हणजे असं काही नाही, पण एक कोपरा देवांसाठी केलेला आहे. ते त्याची पूजा कोणी करत होतं का नव्हतं काय माहिती, कारण मीच गावी होते. थोडीचा कचरा पण झाला आपण साफ करू. आणि बाकी हे बघा मस्त वातावरण झालं आहे. आत्ताशी थोडीशी हवा सुटली, कारण दुपारचं तर अजिबातच हवा नसते, एकदम गच्च गच्च झालेलं असतं बघा. आणि आत्ता अशी थोडीशी हवा वगैरे सुटली, थोडं वारं वगैरे येते घरामध्ये. आम्ही राहते वरती 7व्या माळ्यावर. इकडे सगळे गावाले लोक राहतात चाळीमध्ये. चला आता मी लादी पण नाही पुसलेली. इकडे आहे आमचा बेडरूम, पण बेडरूममध्ये कोण राहतच नाही. आणि हे आहे आमचं किचन. बघूया आता झालंय का नाही. उकळी तर आली जाम. आता नाही दिसणार कलर, पण थोड्या वेळाने गॅस बंद केला आणि उकळी जरा थांबली की आपोआप कलर दिसतो, कारण ते ग्रेव्ही जरा शांत झाले की आपोआप कलर सोडते वरती. आणि मसाल्याचा स्मेल पण खूप छान येतो बघा उकळतंय तर.
एकदम मस्त येते. बघूया आता थोडेसे अजून 5 मिनटं उकळी होया. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.